बोला रामकृष्ण हरी. ड्रायव्हर सकट बोला रामकृष्ण हरी. पर आमचे डॉक्टर शांताराम कारंडे माझे मोठे बंधू, त्यांचा सुपुत्र चिरंजीव सिद्धांतच्या लग्नाला आपण हे सगळं नियोजन केलेलं आहे. आणि आजचा हा 4 तारखेचा प्रवास, उद्याचं सगळं मंगल कार्य आणि परतीचा प्रवास ह्या गाडीतून आपलं नियोजन झालेलं आहे. तर गाडीत आलेल्या सर्व आमच्या पाहुणे मंडळींना माझा अगदी आत्मीयतेने रामकृष्ण हरी. आपला सर्वांचा प्रवास सुखाचा होत आहे. जीवनाचा पण आणि गाडीचं सुद्धा या पांडुरंगाच्या कृपेने आपला हा प्रवास चाललेला आहे. तर त्याच पांडुरंगाचं स्मरण आपल्या प्रवासाच्या माध्यमातून पहिलं होत आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपेचाच कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुझा, अशा पद्धतीचा पांडुरंगाचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि एक अभंग आहे सुरुवात. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. ज्या घरामध्ये भजन आणि पूजन सातत्यानं होत असतं त्याच घराची भगवंत वाट बघत असतो. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. आता हे तुम्ही जे सगळे आहात ते कोण आहे? जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. जगाच्या बाजारामध्ये सगळं मिळतं पण काय मिळत नाही? परी हे दुर्लभ संत जन, परी हे दुर्लभ भक्त जन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. आता पुढच्या कड्यामध्ये काय सांगितलंय? पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई. याचा अर्थ ज्याची पूर्व पुण्याई संचित आहे त्याच्याच मुखातून आणि कानावर अभंगाचे बोल येतात. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, तोच मुखी घेई हरीचे नाम, तोच मुखी घेई माऊलीचे नाम, त्याची वाट पाहे रघुनंदन. आज आमचं सौभाग्य आहे की आमच्या मोठ्या बंधू बरोबर आमचा हा अभंग काव्य रचना चालू आहे. त्याची वाट पाहे रघुनंदन. आणि या संतांचा चरणाचा जो अर्थ आहे, चोका म्हणे तुम्ही, संत चोका महाराज यांनी हे आपल्या अभंगाच्या सेवेला दिलेलं हे चरणस्पर्श आहे. चोका म्हणे तुम्ही, काय सांगितलंय चोका महाराजांनी? आता तरी जागा, कालपर्यंत झोपला होता विचारानं कृतीनं, हरकत नाही, आता तरी जागे व्हा. चोका म्हणे तुम्ही, आता तरी जागा, चोका म्हणे तुम्ही, आता तरी जागा. आणि काय करा? रामकृष्ण हरी म्हणा निरंतर, रामकृष्ण हरी म्हणा निरंतर, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट वा 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 रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट
प्रत्येक वेळेला भजन पूजन झालं पाहिजे. म्हणजे भगवंताला जन म्हणजे पूजणं, भगवंताचं पूजन म्हणजे भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन. आणि रामकृष्ण हरी म्हणा निरंतरी, याचा अर्थ राम हा आचार आहे. हा मुस्लिम शब्द पण वापरतात. माझ्या शाळेतले 109 मुलं मला कामाला गेल्यावर दररोज रामकृष्ण हरी म्हणतात आणि निघताना पण रामकृष्ण म्हणतात. त्यातले 88 मुलं मुस्लिम आहेत, पण तरी रामकृष्ण हरी म्हणतात, कारण त्यांच्या पालकांना मी सांगितलं राम हा आचार आहे. आपण कसं वागतो हे रामाचं प्रतीक आहे. म्हणजे राम हा आचाराचा धनी आहे, कृष्ण हा विचाराचा धनी आहे. आपले विचार कृष्णाच्या लेवलला पाहिजे. कृष्णाने काय सांगितलंय? कर्मण्यवादी करस्ते महाफलेषु कदाचन. आपण चांगलं कर्मच करायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. आंबा पेरल्यावर चिकू येईल का? नाही येणार. आणि समजा मी चिकू पेरला आणि रात्रभर हरिपाठ बोललो तर काय फळ बदलेल का? हा, आंब्याची अपेक्षा आंबाच पूर्ण करतो. तर आचार हा रामाचा आहे, विचार हा कृष्णाचा आहे आणि उच्चार हा हरीचा आहे. आपल्या मुखातला उच्चार हा हरिनाम पाहिजे. म्हणून हा रामकृष्ण हरी महामंत्र जप आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. म्हणून चोखा महाराजांनी सांगितलंय, चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा, चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा, रामकृष्ण हरी म्हणा. आणि ते पण नुसतं कोणाला भेटल्यावर आणि देव मंदिर दिसलं